ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। आजचा हा 38वा भाग 38वे प्रवचन पुष्प आहे। मागील 37व्या प्रवचन पुष्पात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला एका साधकाने ज्ञानमार्ग किंवा कर्ममार्ग यापैकी कोणता निवडावा, कोणत्या साधकासाठी कोणता मार्ग उपयुक्त आहे आणि आत्मसमाधानाची स्थिती कोणती आहे ह्याचे श्रवण घडवून आणले। आजच्या ह्या 38व्या प्रवचन पुष्पात 38व्या भागात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मनुष्याने कर्म करणे का आवश्यक आहे आणि कर्माशिवाय मनुष्य का जगू शकत नाही ह्याचे श्रवण घडवून आणणार आहेत आणि त्यासोबतच स्वधर्माची आज्ञा पाळणे मनुष्याला का आवश्यक आहे हेही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगणार आहेत। दररोज प्रमाणे आजही प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींचा आपल्यासाठी आजच्या अर्जुनासाठी कोणता संदेश सूचना आहे तेही आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। भगवान श्रीकृष्ण गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुन भक्त अर्जुनाचा सुसंवाद कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सुरू आहे। भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला अनेक सूचना मार्गदर्शन उपदेश केलेले आहेत। अर्जुनाचा आत्मविश्वास बळावताना दिसतो आहे। गुरु श्रीकृष्ण अर्जुनाला प्रोत्साहन देताना दिसत आहे। गुरु श्रीकृष्ण अमर प्रवचन कुरुक्षेत्राच्या रणांगणावर देत आहे आणि अर्जुन ते स्थिर व शांत चित्ताने ऐकण्याचा प्रयत्न मनोभावे करत आहे। या अमर प्रवचनाचे श्रवण आपण देखील स्थिर व शांत चित्ताने करूया। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, मी तुला आत्म्याचे वर्णन करून सांगितले,
आत्म्याचे गुण कोणते, आत्म्याची लक्षणे कोणती, आत्म्याची महती कशी आहे, हेही मी तुला सांगितले. आत्मा ह्या शब्दासाठी चैतन्य, जीवात्मा किंवा जीव हे समानार्थी शब्द सुद्धा वापरले जातात, हेही मी तुला सांगितले. आणि प्रत्येक शरीर, प्रत्येक प्राण्याचे शरीर त्या आत्म्याचे निवासस्थान आणि आश्रयस्थान आहे अर्जुना, हेही मी तुला सांगितले. आणि जसा इतर सर्वत्र प्राणी आहेत त्याप्रमाणेच एक मनुष्य प्राणी आहे. ह्या मनुष्य प्राण्याच्या शरीरामध्ये देखील तोच आत्मा निवास करतो, आश्रय करतो अर्जुना. जर एखादा मनुष्य बाह्य स्तरावर क्रिया करणे थांबवत असेल, क्रिया ह्या शब्दाला कर्म हा शब्दही आहे अर्जुना. कर्म, क्रिया, कार्य किंवा कृती हे समानार्थी शब्द आहेत अर्जुना. पण आपण कर्म हा शब्दाचा उपयोग करूया अर्जुना. एखाद्या मनुष्याने बाह्य स्तरावर कर्म करणे थांबवले तर त्या मनुष्याचा श्वासोच्छ्वास थांबतो का अर्जुना? त्या मनुष्याच्या शरीरामधील असलेले चैतन्य, जीव थांबते का अर्जुना? त्या मनुष्याच्या शरीरामध्ये अंतर्गत अवयव, मेंदू, फुफ्फुस, मूत्रपिंड, हृदय हे सर्व अवयव कर्म करण्याचे थांबवतात का अर्जुना? याचे उत्तर आहे नाही. जरी मनुष्याने बाह्य स्तरावर कर्मेंद्रियाच्या आधाराने निष्क्रियता ठेवली तरी सुद्धा त्या मनुष्याच्या शरीरामध्ये असणारे विविध अवयव, ज्ञानेंद्रिये, श्वासोश्वास, त्याचा चैतन्य सदैव कार्यरत असते अर्जुना. याचे एकमेव कारण म्हणजे मनुष्य जरी बाह्य स्तरावर निष्क्रिय असला, शांत बसलेला जरी असला तरी त्याचे ज्ञानेंद्रिये, त्याचे अंतर्गत अवयव, त्याचा श्वास हे त्रिगुणांनी नियंत्रित केले जातात अर्जुना. त्रिगुण सत्व, रज, तम या 3 गुणांनी त्या मनुष्याचे संपूर्ण जीवन नियंत्रित होत असते अर्जुना. हे जरा तू समजून घे. मनुष्याला हे 3 गुण सत्व, रज, तम, त्रिगुण त्याच्या इंद्रियांद्वारे सर्व कार्य करून घेत असतात अर्जुना. त्याची इंद्रिये म्हणजे ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये हे आहेत अर्जुना. आणि त्याचे मन देखील त्रिगुणांनीच नियंत्रित होत असते अर्जुना. त्यामुळे कोणताही मनुष्य असे कधीच म्हणू शकत नाही की मी कार्य करत आहे, मी कर्म करत आहे किंवा मी कर्म करणार नाही, कारण ते असत्य आहे. मनुष्याच्या शरीराद्वारे, कर्मेंद्रियाद्वारे, ज्ञानेंद्रियाद्वारे, त्रिगुणांच्या आधारे कर्म होत असतात अर्जुना. आणि कर्माचा कोणताही अभिमान असणे चुकीचा नाही काय अर्जुना? तो अभिमान निरुपयोगी ठरेल अर्जुना. ह्या एकमेव कारणामुळे मनुष्य कर्माशिवाय कधीही जगू शकत नाही. याच्यावर तू ठामपणे विश्वास ठेव अर्जुना. कारण मनुष्याचे कर्म हे त्रिगुणांच्या आधारे आणि इंद्रियांच्या द्वारे पूर्ण होत असतात अर्जुना. हे जरा तू नीट समजावून घे आणि लक्षात ठेव. संत ज्ञानेश्वर माऊली ह्या गुरु शिष्य संवादाचा एक सुंदर उदाहरण देऊन वर्णन करतात. माऊली जणू काही अर्जुनालाच समजावून सांगत आहेत की अर्जुना, जर एखाद्या रथामध्ये एखादा मनुष्य
निष्क्रियपणे बसलेला आहे, शांत बसलेला आहे. आणि जर तो रथ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला किंवा जर तो रथ स्वतःभोवतीच फिरत असेल तर तो आतमध्ये बसलेला निष्क्रिय मनुष्य सुद्धा फिरणार नाही का अर्जुना? रथासोबत तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही का अर्जुना? माऊली ह्या ठिकाणी त्रिगुणांना रथाची उपमा देत आहेत आणि त्या रथामध्ये बसलेला निष्क्रिय मनुष्य म्हणजे इंद्रिय आहे असे माऊली म्हणतात. त्यामुळे अर्जुना तू समजून घे की तू कर्म केल्याशिवाय राहू शकणार नाहीस. तू थोड्या काळासाठी बाह्य स्तरावर निष्क्रिय बसू शकशील, पण तुला कर्म करतच राहावे लागणार आहे अर्जुना. त्यामुळे उठ, उभा राहा, तुझे शस्त्र उचल आणि तुझे कर्म सद्भावाने, निरपेक्ष मनाने, अलिप्त मनाने करायला सुरुवात कर अर्जुना. अशा प्रकारचे प्रोत्साहन, मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात आणि परत एकदा आठवण करून देतात की तू देखील इतर मनुष्यासारखा कर्माशिवाय जगू शकणार नाहीस, कर्माचा त्याग करू शकणार नाहीस, कर्माला टाळू शकणार नाहीस, कर्मापासून लपून बसू शकणार नाहीस. याची आठवण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परत एकदा करून देत आहेत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आता स्वधर्म पाळणे, स्वधर्माची आज्ञा पाळणे का आवश्यक आहे हे समजावून सांगत आहेत. त्याचे देखील आपण स्थिर व शांत चित्ताने श्रवण करूयात. अर्जुना, मी तुला स्वधर्म म्हणजे काय हे याआधी समजून सांगितले होते. स्वधर्म म्हणजे स्वकर्म. स्वकर्म म्हणजे मनुष्याला जन्मापासून मिळालेले कर्म व त्यांनी सावधतेने, जागरूकतेने निवडलेले कर्म म्हणजे स्वकर्म. मी तुला हेही सांगितले होते अर्जुना की मनुष्याने स्वधर्म, स्वकर्म करत असताना कर्माच्या परिणामांशी कुठल्याही प्रकारची संलग्नता ठेवू नये, म्हणजे कर्मफळाची आसक्ती निर्माण होत नाही. तो मनुष्य अलिप्तपणाने कर्म करत असतो, म्हणजे स्वधर्म करत असतो, स्वधर्माची आज्ञा पाळत असतो अर्जुना. आणि अशा मनुष्याच्या जीवनामध्ये कर्माची बंधने कधीही निर्माण होत नाहीत अर्जुना. त्यामुळे स्वधर्माची आज्ञा पाळणे आवश्यक आहे. अन्यथा स्वधर्माची अवज्ञा केल्यास कर्माची बंधने उत्पन्न होतात, कर्माबद्दल आसक्ती निर्माण होते आणि तो मनुष्य सक्तीचे जीवन जगतो की काय असा प्रश्न त्या मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होतो. जो मनुष्य स्वधर्माची, स्वकर्माची अवज्ञा करतो तो मनुष्य हळूहळू नकळतपणे वाईट कृत्याकडे वळत जातो. कुकर्मे करण्याकडे त्याचा जास्त कल वाढतो आणि तो मनुष्य फक्त शारीरिक स्तरावरच जीवन जगतो. इंद्रियांचे लाड पुरवण्यामध्ये त्याचे संपूर्ण आयुष्य निघून जाते अर्जुना. म्हणजे त्याचे आयुष्य व्यर्थच होत नाही का रे अर्जुना? मग असा मनुष्य कर्माची बंधने निर्माण करतो, कर्माबद्दल आसक्ती निर्माण होते आणि सक्तीचे जीवन जगत असतो अर्जुना. अरे, सक्तीचे जीवन म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकणेच आहे अर्जुना. आणि जो मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो, स्वधर्माची, स्वकर्माची अवज्ञा करतो, त्या मनुष्याला काळ यमदेव रूपी शोधत येतो आणि त्या मनुष्याचा नाश करतो अर्जुना.
म्हणून स्वधर्माची स्वकर्माची आज्ञा पाळणे अत्यंत आवश्यक आहे. अर्जुना, तू देखील स्वधर्माची स्वकर्माची आज्ञा पाळ. तुझे स्वकर्म म्हणजे युद्ध कर्म आहे, हे तुला जन्मापासून मिळाले आणि तू देखील सावधतेने जागरूकतेने निवडलेले कर्म आहे अर्जुना. त्यामुळे तुझे युद्ध कर्म करणे ह्याची आज्ञा पाळ. उठ, उभा राहा, आत्मविश्वासाने शस्त्र उचल आणि तुझे कर्म कर. धर्माची पुनर्स्थापना करण्याचे तू माझे एक माध्यम आहेस, तू माझे एक साधन आहेस, तू माझा भक्त आहेस, शिष्य आहेस, प्राण आहेस, श्वास आहेस. अर्जुना, तू माझे सर्वस्व आहेस रे. त्यामुळे तुझे स्वकर्म युद्ध कर्म करण्यास तयार हो अर्जुना. अशा प्रकारची कळवळून विनंती भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला करत आहेत आणि अर्जुनाचे श्रवण घडवत आहेत, अर्जुनाचा आत्मविश्वास वाढवत आहेत. आजच्या प्रवचन पुष्पातून भगवान श्रीकृष्णांनी संत ज्ञानेश्वर माऊलींनी आजच्या अर्जुनाला, कलियुगातील अर्जुनाला, सामान्य माणसाला हा संदेश दिला आहे की प्रत्येक मनुष्याने स्वधर्माचे पालन करून स्वकर्म म्हणजे जन्मापासून मिळालेले आणि त्यांनी जागरूकतेने व सावधतेने निवडलेले कर्म मनापासून करत राहिले पाहिजे. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील भागात आपण ब्रह्मदेवाने विश्वाला कोणती सूचना केली आहे आणि खरा कर्मयोगी मनुष्य कसा असतो ह्याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत. आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.